हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय, वैभव ही तुझीच आहे. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. परमेश्वरा, राज्य भी तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ, उन्नत आहे. धन व मान तुझपासून प्राप्त होतो. तू सर्वावर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे सर्वात सामर्थ्य देणे तुझ्याच हाती आहे. आता हे आमच्या देवा, आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. सर्व वचने आमेन मध्ये स्वीकारतो. आमेन. परमेश्वर पित्या, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्या प्रकारे तुझं वचन आम्हाला सांगतं त्या प्रकारे आम्ही प्रभुदेवा तुझी वचन स्वीकारतो प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा तुझ्या वचनात लिहिण्याप्रमाणे प्रभूजी आज या ठिकाणी तू घडवणार आहेस असा विश्वास आम्ही बाळगतो. कारण सर्वाचा उत्पादक तू आहेस पित्या. शांती, आनंद, समाधान, सुख, आरोग्य या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून प्राप्त होतात प्रभुदेवा. आणि निश्चित आज येशूच्या नावामध्ये प्रभुदेवा जो कोणी प्रभुदेवा या सर्व गोष्टीच्या अपेक्षा आलेलं आहे येशूच्या नावात ते त्यांना प्राप्त होऊ दे प्रभूजी. आणि प्रभुदेवा तुझ्याकडून ऐकण्यासाठी तुझी लेकरं तयार आहे. तू त्यांच्याशी बोल. तुझा आत्मा त्यांच्या अंतकरणाशी बोलावा प्रभूजी असं बोले पित्या. माझ्या मनचे विचार नाही तर प्रभुदेवा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे येणारे शब्द प्रभू त्यांच्या कानापर्यंत पोहोचले प्रभुदेवा. जेणेकरून तुझं गौरव त्यांच्या जीवनात प्रगट व्हावं प्रभू असं. सर्वांचा ताबा यावेळेस मी तुझ्या पवित्र गौरवी सामर्थ्य हातात समर्पित करतो प्रभूजी. प्रत्येकावर तुझी करुणा आणि कृपा राहावी प्रभू असं बोले. सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकते. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागील आठवड्यामध्ये आपण एक विषय वेगळ्या प्रकारे आपण पाहिला होता ज्याला आपण मृत्यूचं सत्य म्हणतो. आणि अशाच प्रकारच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण मागील काही आठवड्यांच्या मध्ये पाहिलेल्या आहेत. परमेश्वर निश्चित आपल्याला त्या वचनातून बोललेलं आहे. आज सुद्धा आपण अशा प्रकारची गोष्ट पाहणार आहोत की ज्याच्याविषयी आपण कधी विचार केला नसेल किंवा आपण जास्त विचार करत नाही आणि त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. आणि ही गोष्ट आहे त्याला आपण न्याय म्हणतो, ज्याला आपण जजमेंट म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये जजमेंट म्हटलेलं आहे, मराठीमध्ये त्याला न्याय म्हणतात, हिंदीमध्ये सुद्धा न्यायच म्हणतात. आणि त्या न्यायाविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उपदेशकाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन जे आहे ते आपल्याला काय सांगतं आपण वाचूया. तेरा आणि 14 मी वाचतो तुमच्यासाठी मराठीमध्ये. आता सर्व काही तुम्ही ऐकले आहे. सर्वांचे सार हे आहे की देवाचे भयधर आणि त्याची आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना वाटतं की देव ह्या जगामध्ये न्याय करणार नाही? कोणालाच नाही वाटत? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ठाऊक आहे का न्याय ही गोष्ट सत्य आहे आणि न्याय हा प्रत्येक मनुष्याचा केला जाणार आहे. माहिती तुम्हाला काही जणांचा जिवंतपणे केला जाईल, काही जणांचा मेल्यानंतर केला जाईल. पण ज्याचा जिवंतपणे केला जाईल किंवा जो स्वतः जिवंतपणे स्वतःचा न्याय करेल तो त्या न्यायापासून वाचणार आहे. याच्याविषयी आपण पाहूया की नेमकं कशा प्रकारे आपण वाचू शकतो. न्यायापासून वाचण्याचा मार्ग परमेश्वराने सांगितलेला आहे जगाला. पण त्या न्यायापासून वाचण्याच्या मार्गाने लोक जाऊ इच्छित नाहीत. ते देवाच्या न्यायाला सामोरं जायला तयार आहेत पण स्वतःच्या न्यायासमोर स्वतःला न्यायासनासमोर उभा करायला तयार नाही. लक्षात घ्या. पण न्यायासनासमोर तुम्ही स्वतः उभे राहा अथवा न राहा तुम्हाला उभं राहावंच लागेल. प्रत्येक या जगातला कोणताही मनुष्य न्यायापासून वाचू शकत नाही. वाचवायला सांगा. जर न्यायापासून वाचायचं असेल तर तुम्हाला एकच व्यक्ती वाचवू शकतो. जगातला एकच व्यक्ती वाचवू शकतो न्यायापासून. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. न्यायापासून तुम्हाला एकच व्यक्ती वाचवू शकतो.
बऱ्याच वेळेस न्यायापासून वाचण्यासाठी किंवा न्यायाला सामोरं जाण्यासाठीच मनुष्य तयार नसतो. मनुष्याला असं वाटतं मी जे काही केलं ते सगळं पातीला मिळालं, मी जे काही काम करणार आहे, कुठलंही काम असेल, मग बरं असेल, वाईट असेल, चूक असेल, बरोबर असेल, तुम्हाला काय वाटत असेल असेल. कारण आपलं मन, बायबल सांगतं आपल्याला, पौलांनी बऱ्याच वेळेस असं म्हटलेलं आहे की आपलं मन आपल्याला दोषी ठरवत नाही म्हणूनच आपण निर्दोष आहोत असं नाही. बऱ्याच वेळेस आपलं मन जे आहे ते आपल्याला निर्दोष ठरवत नाही. आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून असं वाटतं की मी निर्दोष आहे किंवा मी दोषी नाहीये, मी चूक नाहीये, मी बरोबरच आहे, मी जे काही करतो ते बरोबर करतो, मी जे काही बोलतो ते बरोबर, मी जे काही करतो ते बरोबर, मी जे काही आजपर्यंत विचार केला तो बरोबर, कृती केली ती बरोबर, सगळं काही बरोबर आहे. आणि मग माझं मन मला दोषी ठरवत नाही म्हणजे मी दोषी नाही. पण पौल म्हणतो एवढ्यावरून आपण निर्दोष ठरत नाही. जो ह्या जगाचा न्याय करणार आहे, जो खरा न्यायाधीश आहे, त्यानं म्हटलं पाहिजे की तुम्ही निर्दोष आहात, त्यावेळेस आपण निर्दोष आहोत. तोपर्यंत आपण निर्दोष नाही, तोपर्यंत आपण दोषीच आहोत. भलेही तुम्हाला काय वाटो, तुमच्या मनाला काय वाटो, लोक तुमच्याविषयी काय म्हणत, कारण लोक ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला निर्दोष समजतात. कारण हा जगाचा नियम आहे. जो श्रीमंत तो सगळ्या चुका करून सुद्धा बरोबर असतो, पण जो गरीब आहे त्याला लवकर न्यायाला सामोरं जावं लागतं. ही जगाची पद्धत आहे, जगाची रीत आहे. मग भलेही ते कशा पद्धतीने होत असेल आणि वेगवेगळ्या प्रकारे होत असेल ते आपण त्या जास्त खोलात जाणार नाही. पण हे जगामध्ये चाललेलं आहे मात्र खरं. पण देव पैसा पाहत नाही, देव टॅलेंट पाहत नाही, देव तुम्ही किती सुंदर आहात हे पाहत नाही, देव तुमच्याकडून काय मिळणार आहे हे पाहत नाही. त्याला कुठल्याही प्रकारचे त्यासमोर लाच चालत नाही. कुठल्याही प्रकारे काहीही देऊन आपण त्याला खुश करू शकत नाही की हे तू घे आणि न्यायाला मला सामोरं जायला लागू नये असं आपण त्याला म्हणू शकत नाही. जगातला कोणताही माणूस ते म्हणू शकत नाही. मी सुद्धा नाही आणि तुम्ही सुद्धा नाही, जगातला कोणताच व्यक्ती म्हणू शकत नाही. कारण न्यायाला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्या ठिकाणी बायबल सांगतं प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टीची देव काय घेईल, झाडाझडती घेईल. झाडाझडती म्हणजे सगळं काही तपासून पाहिजे, तो सगळं काही चाचपून पाहिजे, सगळं काही तपासेल, सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. मग जीवनात तुम्ही कोणताही निर्णय घेतला असेल, बरा असेल वाईट असेल, त्या सगळ्या गोष्टीची तपासणी केली जाईल. बायबल एवढं पण सांगतं शिक्षकांना जास्त शिक्षा होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे जे शिकवतात ना त्यांच्याकडून जास्त तपासलं जाईल असं म्हणायचं आहे बायबलला. जे शिकवत आहेत त्यांना जास्त तपास, म्हणजे मी जर तुम्हाला शिकवत आहे तर माझी जास्त, तुमच्यापेक्षा माझी जास्त तपासणी होणार आहे की मी शिकवत असताना मी त्याला फॉलो केलं की नाही फॉलो केलं, मी त्या गोष्टीवर चाललो की नाही चाललो, याची जास्त तपासणी होईल तुमच्यापेक्षा जास्त माझी. मग माझ्यापेक्षा उंच कोणी असेल, माझ्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे लोक परमेश्वराने दिले असेल, माझ्यापेक्षा त्याची जास्त तपासणी होईल. ज्याच्याकडे लाखो असतील त्या लाखो माणसाची त्याच्याही पेक्षा जास्त तपासणी केली जाईल. कारण का, जितकं दिलेलं आहे तितकं मागितलं पण जाणार रिटर्न. कारण जितकं दिलेलं तितकं मागितलं जाणार. ज्याचा हिशोब जे दिलेला आहे, कारण जेवढं जास्त दिलं जाईल तेवढाचा जास्तचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही 10 रुपये प्राप्त केले परमेश्वराकडून, तुम्हाला 10 रुपयाचाच हिशोब मिळणार आहे. समजा तुम्हाला विचारणार आहे परमेश्वर, मला 100 दिले तर मला 100चा हिशोब विचारणार परमेश्वर, मला 10चा नाही विचारणार, मला 100चा. कुणाला 1000 दिले असतील तर कुणाला 1000चा हिशोब विचारणार. कारण ही देवाची पद्धत आहे. कारण जगाच्या दृष्टिकोनातून कदाचित न्याय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवल्यात माणसाने. न्याय वगैरे असं काही नसतं, माणूस आला मेला आणि संपलं, त्याचा काही न्याय होणार नाही. पण बायबल मात्र आपल्याला सांगतं की न्याय केला जाणार प्रत्येक माणसाचा. तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, कुठे जन्मला, श्रीमंत होता, गरीब होता, अधिकारी होता आणि वेगवेगळ्या प्रकारे तो माणूस प्रतिष्ठित होता, अवॉर्ड मिळाले होते, सगळं काही मिळू दे त्याला, पण न्यायाला सगळ्यांना सामोरं जावं लागेल. प्रत्येक माणसाला बायबल सांगतं की प्रत्येक मनुष्याला सामोरं जावं लागेल. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा, बायबल सांगतं त्यानुसार सत्य आहे ते होणार. कारण जगात देवाच्या हातामध्ये तो खरा न्यायाधीश आहे. लक्षात घ्या. स्तोत्र याचा पहिला अध्याय, पहिलं स्तोत्र आणि त्याचं 5वं वचन काय सांगतं. यामुळे दुर्जन न्याय समवेत टिकायचे नाही, पापी जण नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाही. योबाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 29 वचन. योग 19 अध्याय 29.
तर तुम्ही तलवारीचे भय धरा, कारण क्रोधामुळे तलवारीने शासन होते, यावरून न्याय आहे हे तुम्हास समजावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वचनं जी आहेत स्तोत्र 75 जर काढलं तुम्ही 7वं वचन, ही सगळी वचनं तुम्हाला न्याय आहे की नाही आहे या गोष्टीविषयी समजावून सांगतात. खरंच न्याय आहे का, तर या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या. जे काही मी वाचतोय ते सगळं त्या गोष्टीकडे निर्देश करतं किंवा त्या गोष्टीला दर्शवतं. तुझे किंवा तुझेच भय धरले पाहिजे. तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्या पुढे कोण उभा राहील? कुणाला क्रोध आला तर देवाला क्रोध आला तर तुझ्या पुढे कोण उभा राहील? या सगळ्या अजून पुष्कळ वचन आहेत माझ्याकडे आणि या सगळ्या वचन वाचण्यासाठी आपल्याला इतका वेळ नाही. पण न्याय म्हणजे नेमकं काय, न्याय होईल की नाही या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगत आहे. न्याय म्हणजे काय सांगा बरं? कोणी सांगितलं न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे तपासणी. न्याय म्हणजे काय? तपासणी. बाजूला सांगा न्याय म्हणजे तपासणी. एखादी गोष्ट, एखादं कार्य, एखादा विचार किंवा एखादी कोणतीही गोष्ट कशासाठी, कोणत्या उद्देशानं, काय मनात ठेवून केलेलं आहे याची केली गेलेली तपासणी म्हणजेच त्याला काय म्हणतात बरं? न्याय म्हणतात. म्हणजेच काय, तुम्ही का केलं, कशासाठी केलं, तुम्हाला काय मिळणार होतं, तुमचा उद्देश नेमका काय होता, तुम्ही त्याच्या पाठीमागे मनात कोणत्या प्रकारचे विचार करत होता आणि तुमचा काही स्वार्थ होता की नाही होता, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. मी आता तुम्हाला वचन सांगत आहे, मी संदेश सांगत आहे, माझं याच्या पाठीमागे काय स्वार्थ आहे हे देवाला तपासायचं आहे. याला म्हणतात न्याय. लक्षात घ्या, मी तुम्हाला स्वार्थ ठेवून सांगत आहे तर न्यायाला सामोरं जावं मला लागणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही या ठिकाणी बसलाय केवळ देवाकडून आशीर्वाद पाहिजे यासाठी बसलाय, देवावर तुमचं खरं प्रेम आहे यासाठी तुम्ही बसलाय, खरंच तुम्ही देवाला आपलं जीवन दिलंय म्हणून तुम्ही बसलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही खरंच स्वर्गात जावं यासाठी बसलाय, उगीच पास्टरने बोलणं म्हणून बसलाय किंवा कोणीतरी एखाद्या माणसाने तुम्हाला आणलं म्हणून तुम्ही बसलाय, हे सगळं तपासणं म्हणजेच न्याय आहे. लक्षात येते मी काय तुम्हाला सांगतो? हालेलुया. हे सगळं तपासणं म्हणजे काय आहे बरं? न्याय आहे. तपासणी म्हणजेच न्याय. काय नेमकं कशा प्रकारे केलं जात आहे हे सगळं, कारण बऱ्याच लोकांना हे सगळं नको असतं बरं. तपासणी त्यांना नको असते, त्यांना कुठल्याही प्रकारची पडताळणी नको असते, कारण मनुष्याचं हृदय असं आहे, तपासणी न करता, काही न पाहता, आणि जशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस आपण एखादी कागद कमी आहे, त्यांनी सात कागदाची लिस्ट दिली, आपण 5च घेऊन गेलो, 2 नाही. आपली इच्छा असते की टेबलाकडून काहीतरी 50, 100 आणि 1000 रुपये काहीतरी द्यावेत आणि त्यांनी 2 कागद मागूच नाहीत, कसं तरी सही करून रिकामं व्हावं. मनुष्याचं हाही हृदय आहे मनुष्याचं, पण देव तसा नाहीये. देवाने जे सांगितले, जो क्रायटेरिया दिलाय किंवा जे परमेश्वराने जे दिलेले सगळे नियम लावून तेच करायचं, त्याच्या जे बसत नाही त्याचा न्याय केला जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, आपण परमेश्वरासमोर कुठलाही मनुष्य, दावीदाला ज्याला तुम्ही ओळखता, दावीद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला दावीद, तुम्हाला माहिती आहे दावीद इतका प्रिय होता, परमेश्वर प्रिय होता का? पण एक चूक त्याची तुम्हाला माहिती आहे, त्याचे कमीत कमी 7 वर्ष वाया गेली. किती वर्ष वाया गेली? 7 वर्ष वाया गेली. एकच चूक फक्त. पण त्या 7 वर्षात इतकी संकट त्याच्यावर आली, त्याच्या मुलांचा खून झाला आणि त्याच्या मुलाला मारण्यात आलं, त्याच्या मुलीवरती बलात्कार झाला. लक्षात घ्या, त्या सगळ्या कृत्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा एक मुलगा खुनी बनला, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो स्वतःचा शत्रू बनला, त्याचं स्वतःचं एक मूल अजून छोटं जे आहे ते मेलं, आणि अशा बऱ्याच त्याला भटकावं लागलं. हे सगळं झालं आणि हे सगळं कशामुळे झालं माहितीये? केवळ एकच गोष्ट, न्याय केला देवाने. काय केला? न्याय केला. आपला देव अन्यायी नाही, आपला देव न्यायी आहे. बाबाला सांगा, आपला देव अन्यायी नाही, आपला देव न्यायी आहे. दावीद आणि तुम्ही आणि मी, आपण सगळे जण त्याला सारखे आहोत. जरी काही लोक त्याच्यावर विशेष प्रेम करत असल्यामुळे त्याला प्रिय असले तरी पण तो सर्वांच्या बाबतीत न्यायी आहे. तो त्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पण न्यायी आहे आणि त्याला तो जो व्यक्ती त्याच्याजवळ जास्त नाही त्याच्या बाबतीत सुद्धा तो न्यायी आहे. त्याच्या बाबतीत पण तो न्याय करणारच करणार आणि प्रिय व्यक्तीच्या बाबतीत पण करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वर सांगतो त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची मिस्टेक आणि चूक करत नाही. बायबलमध्ये जे लिहिले तसंच असणार आहे, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे शंका बाळगण्याचं काही कारण नाही. लोक काय म्हणतात, माझा शेजारी काय म्हणतो, माझा मित्र, माझा नवरा, माझी बायको आणि माझा नातेवाईक काय म्हणतात, याच्यावर तुमचा आणि माझा न्याय ठरणार नाही, तर देव ठरवणार आहे ते काय आहे ते. आणि म्हणून महत्वाची गोष्ट म्हणजे न्याय म्हणजे काय? केलेल्या कार्याची तपासणी, कोणत्याही कार्य पडताळणी करणं, तपासून पाहणं, याला काय म्हणतात? न्याय म्हणतात. न्याय होणार आहे का? हो, होणार. न्याय प्रत्येकाचा होणार आहे.
न्यायापासून वाचायचंय तर प्रभू येशू ख्रिस्त पर्याय त्याच्यासमोर. हालेलुया. दुसरा जगातला कोणताही माणूस न्यायापासून कोणालाही वाचवू शकत नाही. लक्षात घ्या, ही गोष्ट बायबलमध्ये लिहिलेली आहे. ती निश्चित अर्थाने त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. लक्षात घ्या, न्यायामध्ये होतं काय? न्यायामध्ये एकतर आरोपीला शिक्षा होते किंवा निर्दोष सोडलं जातं. न्यायामध्ये होतं काय? एकतर आरोपीला शिक्षा होते किंवा निर्दोष सोडलं जातं. जर समजा त्यांनी सत्य असेल तो किंवा तो व्यक्ती योग्य असेल तर त्याला निर्दोष सोडलं जाणार आहे. आणि समजा जर अयोग्य असेल, त्याने काही गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा दिली जाणार आहे. मधला काय मार्ग आहे का? नाही, मधला काय मार्ग नाही. जगात मधला मार्ग आहे. जगात मध्ये मार्ग आहे. मध्ये काय मार्ग? एखादा व्यक्ती गुन्हा करतो आणि न्याय व्यवस्था अशी आहे 20 वर्षांनी त्याला शिक्षा मिळते. किती वर्ष? 20 वर्ष. तोपर्यंत तो जिवंत असेल किंवा नाही असेल, किंवा त्याचं काय तो गुन्हा विसरून पण गेला असेल आणि त्यानं सगळं जीवनाचा उपभोग, कारण त्याला जामिनावर सोडलं जातं, मग तो काहीतरी करतो, परत जामिनावर सोडलं जातं, मग ते वेळ लागत राहतो. कोर्टाच्या केसेस खूप पेंडिंग आहे. मग त्या पेंडिंग मध्ये त्याचा नंबर येत नाही. देवाची पद्धत अशी आहे का? देवाची पद्धत अशी नाहीये. लक्षात घ्या, देव ज्यावेळेस त्या सिंहासनावर न्यायासनावर बसेल ना, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्षणात ठरणार आहेत. त्या ठिकाणी कोणताही जामीन नाही, कोणत्याही प्रकारे विलंब नाही, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी टाळाटाळ नाही. मी चुकलो, मला क्षमा करा आणि मला असं करा तसं करा, असं काहीही तिथं नाही. देव लगेच सगळं व्हिडिओ विज्युअल दाखवणार. व्हिडिओ माहिती? व्हिडिओ म्हणजे जे काही व्हिडिओ जे शूटिंग आता आपण कॅमेऱ्यात शूटिंग करत आहोत, हे शूट होत आहे आणि हे कुठेतरी सेव्ह केलं जाणार आहे. कम्प्युटरमध्ये सेव्ह केलं जाणार आणि हे सेव्ह केल्यानंतर किंवा युट्यूब वरती ते तुम्हाला संदेश सेव्ह झालेला मिळेल आणि तो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तशाच प्रकारे मी ह्या ठिकाणी जे काही बोलत आहे, देवाच्या कॅमेऱ्यांमध्ये त्याचे कितीतरी हजारो मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत आणि त्याच्यामध्ये माझं बोलणं, माझं वागणं, माझी कृती आणि माझं बसणं उठणं, कारण बायबल सांगतो स्तोत्र 139 मध्ये सगळं देव रेकॉर्ड करते सगळं. आणि माझंच केवळ नाही तर तुम्हा बसलेल्या प्रत्येकाच माणसाचं जो येशूवर विश्वास ठेवतो आणि न ठेवतो त्या प्रत्येक माणसाचं रेकॉर्ड केलं जात आहे आणि देव क्षणात सगळं दाखवेल. जर कोणी म्हणेल की प्रभू मी पाप केलंच नाही, देव म्हणेल थांब, हे व्हिडिओ, हे प्रूफ, त्या ठिकाणी तुला मी हे बोललोच नाही, हे ऑडिओ क्लिप. आता काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत या ठिकाणी की सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फक्त व्हिडिओ दिसतो, ऑडिओ नाही दिसत, पण त्या ठिकाणी ऑडिओ सुद्धा ऐकलं जाईल. सगळं काही आहे त्याच्याजवळ, त्याच्याकडे ऑडिओ आहे आणि व्हिडिओ सुद्धा आहे आणि तो पुराव्यासहित माणसाला दोषी ठरवेल आणि लगेच शिक्षा दिली जाईल. त्या ठिकाणी कुठलंही दलील नाही, काही नाही, तुम्ही काहीच एक्सक्यूज देऊ शकत नाही. देवासमोर न्यायासनासमोर काहीही एक्सक्यूज चालणार नाही. बायबल सांगतं की तू त्याला बहुत देणग्या दिल्या तरी तो प्रसन्न होणार नाही, त्याला तुम्ही लाच देऊ शकत नाही. आणि म्हणून तिथं मधला मार्ग नाही, एक तर दोषी किंवा निर्दोष, दोनच पर्याय आहेत. टाळाटाळ, मार्ग बदलणं आणि जामीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देवासमोर चालत नाही. देव एकच म्हणतो, एक तर तू दोषी आहेस किंवा निर्दोष आहेस, दोन्हीपैकी एकच होणार आहे, मधला कोणताही मार्ग असणार नाही. आणि म्हणून मधल्या मार्गाने आपण जाणार नाही. तर न्यायाविषयी जे न्याय म्हणजे काय नेमकं मी तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत शमूएलाचं, दुसरा शमूएल याचा 12वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन. तत्कालीन जो न्याय आहे किंवा तात्पुरता जो न्याय आहे त्याच्याविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि खूप सुंदर अशा प्रकारचं ते उदाहरण आहे की ज्या उदाहरणामध्ये दाविदाचं उदाहरण आहे आणि त्या उदाहरणामधून आपल्याला सुंदर अशा प्रकारची गोष्ट पाहायला मिळते. 13 आणि 14 मी याच्यापूर्वी पण सांगितलं, 12 अध्याय 13-14. दावीद नातानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केली आहे. नातान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केल्या, तू मराव्याचं नाही, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास कराव्यास निमित्त दिले आहे. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. आता या ठिकाणी परमेश्वराने लगेच न्याय केला. पाहिलं, लगेच न्याय केलाय का? न्याय केला. परमेश्वराने काय केलं? शिक्षा दिली का न्यायाची? हो, लगेच शिक्षा दिली, लगेच न्याय केला. बायबलमध्ये असे तात्कालीन न्याय केलेली बरीच उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळते. योनाचा न्याय लगेच केला, परमेश्वरानं लगेच काय केलं? वादळ पाठवलं. योना कुठे निघाला होता? निनवेला. त्याला कुठे त्याला तार्शिशला निघाला होता. निनवेला जायला सांगितलेलं होतं. कुठे जायला सांगितलं होतं? निनवेला. पण निघाला होता कुठे? तार्शिशला. मग देवानं काय केलं? वादळ आणलं. वादळ आणल्यानंतर लगेच त्या ठिकाणी तारू बुडू लागलं आणि मग योनाला कळालं की हा देवाने माझ्यासाठी हे केलेलं आहे. आणि मग योनाला समुद्रामध्ये टाकलं. परत
त्याला माशाने 3 दिवस पोटामध्ये राहिला, तो बाहेर आला, परत निनिवेला गेला, सुवार्ता सांगितली. हे सगळी देवाची न्यायाची प्रक्रिया आहे. काय बरं? ही न्यायाची प्रक्रिया. परमेश्वर लगेच काही लोकांना, बायबलमध्ये खूप अशी लोक आहेत की ज्यांना लगेच शिक्षा दिली गेली. लगेच देवानं वटणीवर आणले. थोडक्यात आपण आपल्या भाषेत म्हणू काय आणले? त्याला वटणीवर आणले, ताळ्यावर आणलेलं आहे, त्यांना सावध केलंय, त्यांना त्यांच्या मार्ग चुकलेल्या मार्गातून लगेच बरोबर मार्गावरती आणले. जर लक्षात घ्या, जर तुमच्या बाबतीत असं काम परमेश्वर करत नसेल तर तुम्ही खूप डेंजर झोन मध्ये आहात. तुम्ही खूप डेंजर झोन मध्ये आहात. दाविदाच्या बाबतीत देवानं हे का केलं सांगा बरं लगेच? का केलं? कारण दाविदाचं देवावर खूप प्रेम होतं. देवाचं प्रेम तर त्याच्यावर होतच होतं, देवाचं नेहमी प्रेम होतं. पण दावीद जो आहे तो देवाशी इतका जोडलेला होता, इतका जवळीक होती त्याची, त्याचं खूप घनिष्ठ नातं होतं. दावीद देवाचं गौरव करणारा मनुष्य होता. रोज देवाची आराधना करायला तो कधीच चुकत नव्हता. देवाशी खूप घनिष्ठ नातं असणारा व्यक्ती होता. त्यामुळं त्याला देवाला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं, मी जर आज याला वटणीवर नाही आणला तर पुढचं याची पिढी तर खराब होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हा जे माझ्यावर प्रेम करतो, हे जे नातं आहे ते नातं पण नष्ट होणार आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही देवाबरोबर नातं ठेवू इच्छिता त्याच्यापेक्षा देवाला जास्त तुमच्याबरोबर नातं ठेवायची इच्छा आहे. लिहून ठेवा ही गोष्ट की तुम्ही देवाबरोबर नातं ठेवू इच्छिता याच्यापेक्षा जास्त जर अग्रेसिव्ह कोण नात्यामध्ये असेल ना तर देव आहे. दुसरी जी पार्टी आपण म्हणतो ना, जो परमेश्वर जो आहे तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बाबतीत जास्त अग्रेसिव्ह आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्याला भेटायची इच्छा बाळगता की नाही बाळगता हे मला माहित नाही, पण देवाची मात्र इच्छा आहे की तुम्ही रोज भेटावं. देवाशी तुम्ही रोज बोलावं अशी त्याची मात्र इच्छा आहे. रोज ती इच्छा बाळगतो की तू माझ्याशी बोलला पाहिजेस, तू मला भेटला पाहिजे, तू माझ्याकडून सल्ला घेतला पाहिजेस, तू माझ्याकडून हे ऐकलं पाहिजेस, तू माझी स्तुती केली पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. आदाम देवाला भेटायला जात नव्हता तर देव आदामाला भेटायला रोज. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माहिती तुम्हाला, आदाम देवाला भेटायला जात नव्हता, देव त्याला रोज भेटायला येत होता. कारण ही देवाची, ज्याला आपण पहल म्हणतो किंवा देवाचं जो पाऊल आहे उचलणं, हे पाऊल उचलणं परमेश्वराने त्या ठिकाणी केलेलं आहे. देव हे करत होता. आदामाने स्वतः नाकारलं की देवा तू आलायस पण मी उपलब्ध नाही, तू आलेलायस मला भेटायला पण मी उपलब्ध नाही. देव म्हणाला, तो आदाम काय म्हणून मी झाडा पाठीमागे लपलोय तुझा आवाज ऐकून, कारण मी नग्न आहे. बरीच माणसं देव त्यांना भेटायला येतो किंवा देव त्यांच्या बाबतीत पाऊल उचलतो, पण ते स्वतः मात्र लपून बसले झाडामागे. त्यांना देवाला भेटायला लाज वाटते किंवा देवाशी बोलायला लाज वाटते, देवाशी संबंध ठेवायला लाज वाटते, देवाशी नातं टिकवायला लाज वाटते. कारण का? कारण त्यांचं पात्र त्याला ते करू देत नाही, त्यांच्यामध्ये असलेल्या गोष्टी ते करू देत नाही. आणि जर समजा देव तुमच्या बाबतीत पहल घेतच नाही किंवा देव तुमच्या बाबतीत पाऊल उचलतच नाहीये, देव तुमचा न्यायच नाही करत, तर तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. स्वतःला तपासा आहात. कारण तुम्ही पाप करताय तरी पण देव तुम्हाला शिक्षाच नाही देत, तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात खूप मोठे. तुम्ही असं समजू नका की कृपा आहे आणि मग मला काही होणार नाही, मी मरेपर्यंत असंच करत राहील. नाही, देवानं तुमच्यावरचं लक्ष काढून घेतलंय. कारण ज्याच्यावर लक्ष असतं ना, देव त्याला तुरंत शिकवतो लगेच. हे चुकलायच ना, तुला हे शिक्षा, तुला हे त्रास, तुला या संकटाला सामोरं जावंच लागेल. लोकांना वाटतं देवाने मला त्रासात टाकलं. अरे त्रासात टाकलं बरं आहे, तू सुधारशील तरी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं देवाने मला त्रासात टाकलं, मी संकटात आहे, मी अडचणीत आहे, मला प्रॉब्लेम आहेत आणि मी एवढ्या सगळ्या. तू पुढे जाऊन परमेश्वर तुझ्यासाठी जे करणार आहे ना, त्याच्यासाठी परमेश्वर या तुझ्यावरती काम करत आहे, तुझ्यावरती काम करत आहे. दाविदाचा वंश टिकवायचा होता देवाला. माहिती तुम्हाला दाविदाचा काय टिकवायचा होता? केवळ दाविदाला नव्हतं टिकवायचं देवाला, दाविदाचा वंश टिकवायचा होता, दाविदाचं बीज टिकवायचं होतं की ज्या बीजातून प्रभू येशू ख्रिस्त येणार. प्रेज द लॉर्ड. आणि जर दाविदाला शिक्षा दिली नसती तर दाविदाचं बीजच टिकलं नसतं. दावीद पापी राहिला असता, दावीद पातकामध्ये राहिला असता. एक बेतशेबा नसती तर हजारो बेतशेबा झाले असते नंतर, पण एकच बेतशेबा झाली. याचं कारण काय माहिती आहे? दाविदाला लगेच शिक्षा दिली परमेश्वराने, लगेच त्याला तारण केलं, लगेच त्याला सांगितलं, नाथानाला पाठवलं, त्याला सांगितलं की तू पाप केलंय. आणि मग दावीद पण म्हणतो की हो प्रभू मी पाप केले, हो प्रभू मी चूक केली. देवाने त्याचा मुलगा मारून टाकला. दावीद दिवस रात्र बसून राहिला होता की मुलगा जगू दे म्हणून, तर देवाला नाही जगणार, मेला. तो मुलगा मेला, पण दावीद कायमचा सुधारला. तिथून पुढे कधीच दावीदाने पाप नाही केले, तिथून पुढे कधीच दावीदाने देवाविरुद्ध चूक केली नाही. याचं कारण काय होतं माहिती आहे? याचं कारण होतं की न्याय लगेच झाला.
न्याय लगेच होणं गरजेचं आहे. बाजूला सांगा, न्याय लगेच होणं गरजेचं आहे. जितका विलंब लागेल ना तितकी कठीण शिक्षा आहे, लक्षात ठेवा. जितका विलंब लागेल, न्यायाला जितका पण विलंब लागेल तितकं कठीण शिक्षा असणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे देव लक्ष देत नाही किंवा मला काहीच होत नाही, मी सगळं काही इकडं तिकडं वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी, तुम्हाला बाजूबाजूला जर काही लोकांच्याकडे पाहून तुम्हाला जर असं वाटत असेल की हा दारू पितो, हा व्यभिचार करतो, याचे 2 लग्न आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आहेत, याच्या बाबतीत देव काय झोपलाय का, जागा नाही का, याला काही समजत नाही का देवाला की ह्याच्या ह्याला काही शिक्षाच होत नाही. खूप कठीण काम असणार आहे त्याचं खूप कठीण काम असणार आहे. कारण त्याच्या बाबतीत देव क्रोध साठवत आहे. काय करत आहे बरं? क्रोध साठवत आहे. आणि त्या क्रोध साठवलेला एक दिवस इतका मोठा भडका उठणार आहे की तुम्ही त्याला शोधून ठकाल पण ते सापडणार नाही तुम्हाला. कारण बायबलमध्ये ह्या गोष्टी आहेत बऱ्याच लोकांच्या विषयी. तात्कालिक ज्यांचा पण न्याय झाला ना ते सरळ चाललेले देवाच्या मार्गावर. तात्कालिक ज्यांचा न्याय झाला, लगेच परमेश्वराने त्याला लगेच सावध केलं. इस्रायल लोकांना परमेश्वर सावध करत राहिला म्हणून पुढची पिढी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे देवाच्या आराधना करत राहिली, देवाचं गौरव करत राहिली. देवानं त्यांना लगेच शासन केले, लगेच शासन केले. तुम्हाला माहित आहे त्या शासनानंतर ज्या इस्रायल लोकांना 70 वर्ष बंदिवासात पाठवलं, त्याच्यानंतर इस्रायल लोकांनी कधीच आजपर्यंत यहोवाला सोडलेलं नाही. आजपर्यंत नाही सोडलं. हालेलुया. आजपर्यंत ते कितीतरी क्षण झाला त्यांचा, पण ते यहोवाशी प्रामाणिक आहे अजून सुद्धा आहे. का त्याचं प्रामाणिक असण्याचं कारण काय माहिती? कारण देवाने न्याय केला. न्याय आपल्याला आत्म्यामध्ये टिकवून ठेवते. न्याय आपल्याला लगेच झालेला जो तात्पुरता ज्याला आपण म्हणतो ना तात्कालिक न्याय, लगेच न्याय किंवा लगेच इमर्जन्सी मध्ये झालेलं काहीतरी काम, परमेश्वरानं दिलेली पाठवलेली शिक्षा, परमेश्वरानं लगेच केलेलं काम, हे आपल्याला जे ताडण आहे ना ते ताडण आपल्याला आत्म्यात टिकवून ठेवतं, वचनात टिकवून ठेवतं, आपल्याला जागरूक ठेवतं. आणि जर आपल्याला शिक्षा झालीच नाही तर आपण बेसावध राहतो जास्त. कारण सैतान आपल्याला वारंवार न्यायापासून, देवाच्या न्यायापासून, देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर न्याय आणू नये यासाठी आपण जास्त प्रयत्नशील असणारी माणसं आहोत. तर तुम्हाला माहिती आहे आपण सगळेजण त्या बाबतीत सावध असलं पाहिजे. या ठिकाणी बायबल आपल्याला लगेच झालेला, जर तुमचा न्याय लगेच झाला किंवा लगेच तुम्हाला ताडण झाले तर तुम्ही धन्य मनुष्य आहात. देवाचं तुमच्यावर लक्ष आहे. हालेलुया. जर तुम्ही परीक्षेतून जात आहात तर देवाचं तुमच्यावर लक्ष आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही संकटातून जाताय तर देवाचं तुमच्यावर लक्ष आहे. जर तुम्ही सगळं काही आनंदी आनंद चाललंय, तुम्ही चुका पण करताय, एखादं पाप पण करताय आणि तुम्हाला काहीच होत नाही, तर देवानं तुमच्यावरचं लक्ष काढून घेतलं. देव पाऊल उचलत नाहीये. आता वेळ आहे की तुम्ही पाऊल उचललं पाहिजे देवाकडे, लक्षात घ्या. कारण जर देव पाऊल उचलत नाही तर तुम्ही पाऊल उचललं पाहिजे. आणि मग देव पुन्हा नव्याने सुरुवात करेल. मग देव म्हणेल हा आता मी काम करेन. मग देव तारण करणार परत नंतर. लक्षात घ्या. जर तुम्ही असं समजू नका की मी आता पाऊल उचललं तर सगळं काय आनंदी आनंद होईल, नाही. देव त्या केलेल्या कामाचं तारण करणार. देव ते का केलं हे तपासलं जाणार. कारण देव न्यायी नाही, देव चुकत नाही. बाजूला सांगा, देव कधीच चुकत नाही. स्वप्नात सुद्धा किंवा तुम्ही चुकून सुद्धा असं कधी म्हणू नका की देवानं माझ्यावर अन्याय केला. कधीच असं म्हणायची गरज. देव कधीही कुणावर अन्याय करत नाही, कधीही कोणावर सुद्धा अन्याय करत नाही. प्रत्येकाला परमेश्वराने तारणाची संधी दिली. जर देवाला संधी दिली नसती तर तुम्ही आणि मी इथं बसलोच नसतो. तुम्ही असतो का? तुम्ही आणि मी, आपण सगळे जर देवाच्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर झालेले आपण तारण सगळे लोक आहोत. देवाचं जे कॅल्क्युलेशन होतं पृथ्वीचं, त्या पृथ्वीच्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर आपण तिथून बाहेर पडल्यानंतर देवानं तुमच्यावर माझ्यावर कृपा केली की अजून ही लोक तारलं जाणार आहेत आणि यांची वाट आपण पाहूया. आणि वाट पाहिली परमेश्वरानं म्हणून तुमचं आणि माझं तारण झालं. नाहीतर तुमचं आणि माझं तारणच झालं नसतं. परमेश्वरानं वाट पाहिली, परमेश्वरानं वेळ दिला आणि वेळ दिल्यानंतर आपलं तारण झालं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या कृपेमुळे आपण इथं आहोत. आणि म्हणून जर तुम्हाला तारण होत नाही, तुमचा न्याय होत नाही, तुम्हाला शिक्षा होत नाही किंवा तुम्ही त्या संकटातून जात नाहीये तर तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात, हे लक्षात ठेवा. आणि लगेच आजच काय करा, परमेश्वराजवळ जा. प्रभूला म्हणा की प्रभूजी मी चुकलोय, मला क्षमा कर. कारण मी पाप करून सुद्धा तू शिक्षा देत नाहीस याचा अर्थ तुझं लक्ष नाही माझं. मला पापातून बाहेर यायचं, मला वाईटातून बाहेर यायचं. आणि लक्षात घ्या, तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे ह्या मताचा मी नाहीये, पण ह्या देवाचा न्याय आहे की पाप केल्यानंतर त्याचं जे परमेश्वर तारण आहे ते होतच होतं. असा कोणताच मनुष्य नाही की त्याच्या बाबतीत ते होणार नाही. जर कदाचित आता होत नाही तर भविष्यासाठी क्रोध साठवला जात आहे आणि एक दिवस त्याला खूप मोठ्या क्रोधाला परमेश्वर सामोरं जावं लागेल. आणि ते होऊ नये
यासाठी तुम्हाला मला देवानं आजच सावध केले की न्यायाचं जे सत्य आहे ते तुम्हाला समजले आणि न्याय हा तुमचा आणि माझा झाला पाहिजे. सार्वकालिक आपला न्याय. सुद्धा मी ते वचन वाचलं होतं. प्रकटीकरण 20 अध्याय आणि 12 ते 15 वचन. प्रकटीकरण 20 12 ते 15. आता ज्याच्यासाठी क्रोध साठवला जाणार आहे त्याचा न्याय इथे दिलाय. ह्या जगाचं काय होणार या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 20 अध्याय आणि 12 पासून 17 पर्यंत. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले. तेव्हा ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावर मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर काढले. मृत्यू अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर काढले सोडले आणि ज्यांच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. डेंजर आहे. तुम्हाला माहिती आहे पाणी जे आहे ते 100 डिग्रीला उकळतं. किती डिग्रीला? 100 डिग्री उकळतं. लोखंड जे आहे ते 1000 डिग्री जे आहे त्याला उकळतं. म्हणजे त्याला ते पाणी होतं, लोखंडाचं पाणी होतं. आणि तुम्हाला माहिती आहे नरकाचं तापमान किती, अधोलोकाचं तापमान किती? नरक आणि अधोलोकाचं तापमान सगळीकडे असतं. पण नरकाचं जे तापमान आहे ते 3000 डिग्री आहे. किती डिग्री? 3000 डिग्री. जे लोखंड जिथं विकळत आहे तिथं मनुष्याला ठेवलं जाणार आहे. किती डेंजर असणार आहे. देवाचा न्याय हा सार्वकालिक न्याय आहे. जो सार्वकालिक न्यायाला जर आता आपण तात्कालिक न्यायाला सामोरं नाही गेलो, आता आपण देवाची कृपा किंवा देवाच्या या गोष्टी आपण विसरलो किंवा जग विसरत आहे, त्या सगळ्या लोकांना त्या सार्वकालिक न्यायाला सामोरं जावं लागणार. कारण सार्वकालिक न्याय जो कोणी जीवनाच्या पुस्तकात ज्याचं नाव नाही त्या प्रत्येकाला सार्वकालिक न्यायाला सामोरं जावं लागणार. प्रत्येकाला. आणि जो जीवनाच्या पुस्तकात नाव आहे तो त्या न्यायाच्या पलीकडे गेलेला. लक्षात घ्या. आणि जर न्यायाच्या पलीकडे जायचं असेल तर आजच आपलं जीवनाच्या पुस्तकात नाव आहे का या गोष्टी आपण कन्फर्म केल्या पाहिजेत. या जगातल्या लोकांकडे पाहू नका. जग झपाट्याने बदलत आहे. बायबल सांगतं की शेवटच्या काळापर्यंत म्हणजे जोपर्यंत येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत लोक लग्न करून घेतील, लग्न करून देतील, घरं बांधतील आणि त्यात राहतील. आणि मनुष्याचा पुत्र अशाच वेळेस येईल की ज्या वेळेस तुम्ही पूर्णपणे तुम्हाला असं वाटेल की आता येण्याची शक्यताच नाही, अशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार. आणि ज्यावेळेस प्रभू येशू येईल त्यावेळेस जो त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव असणारा, त्यासाठी धडपड करणारा, देवाशी प्रामाणिक असलेला, येशूची आज्ञा काटेकोरपणे पाळणारा व्यक्ती, तो व्यक्ती उचलला जाईल आणि त्याला न्यायाला सामोरं जावं लागणार नाही. पण समजा जर तुम्ही गाफील राहिले आणि कुठल्याही प्रकारे जग जसं करते जगाचं अनुकरण करत राहिले तर सार्वकालिक न्यायाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि सार्वकालिक न्याय म्हणजे 3000 डिग्रीच्या तापमानामध्ये टाकलं जाणं, ते अनंत काळासाठी जळत राहणं, अशा प्रकारे तो सार्वकालिक न्याय असणार आहे. आणि त्या न्यायाला तुम्ही सामोरं जाऊ लागू नये यासाठी दाविदासारखं देवाजवळ राहा. देव ज्यावेळेस पाऊल उचलतो ना त्यावेळेस तुम्ही 10 पावलं त्याच्याकडे जा. देव ज्यावेळेस भेटायला येतो त्यावेळेस लपून राहू नका. देव ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी सांगेल की मी तुला भेटायला आलेलो आहे, तू आहेस का उपलब्ध, त्यासाठी उपलब्ध असा. प्रेज द लॉर्ड. जो कोणी उपलब्ध असणार नाही देव त्याला शोधत आहे. आदामाला देव हाक मारून म्हणा तू कुठे आहेस. देव सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हाक मारतो. तू म्हणतो तू कुठे आहेस. देवाला म्हणा हो प्रभू मी काय तुझ्यासाठी जागा आहे, मी प्रार्थना करायला जागा आहे आणि त्याच्यानंतर मी तुझं गौरव करायला जागा आहे, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मी जागा आहे. बरीच लोक लपून बसायचाच प्रयत्न करतात. आध्यात्मिक माणसं बरीच आध्यात्मिक माणसं लपून बसण्याचा प्रयत्न करतात. देवापासून आपण लपू तर शकतच नाही कुठे, पण तरी सुद्धा लपवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. कारण तात्पुरता न्याय हा सार्वकालिक न्यायात जाऊ नये यासाठी आवश्यक आहे आणि तात्पुरता न्याय असला पाहिजे. यासाठी आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. सार्वकालिक न्यायाविषयी तुम्हाला सार्वकालिक न्याय जर चुकवायचा असेल तर तारण साधून घेतलं पाहिजे. सार्वकालिक न्याय जर चुकवायचा असेल तर तारण सांगण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जसं मी सुरुवातीला सांगितलं की न्यायापासून वाचायचं असेल तर एकच व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतो, त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही. तोच केवळ तुम्हाला हेल्प करेल, मदत करेल न्यायापासून वाचण्यासाठी आणि जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलं जाण्यासाठी. लोकांना धडपड कशाची माहिती आहे.
दारिद्र्य रेषेखाली माझं नाव राहिलं पाहिजे. दारिद्र्य रेषेखाली रेशन कार्डात माझं नाव, आधार कार्डावर माझं नाव आणि प्रॉपर्टीवरती माझं नाव आणि त्याच्यावर जगातल्या गोष्टीवर माझं नाव कसं छापलं जाईल यासाठी जास्त प्रयत्न आहे जगातल्या लोकांचा. पण तुम्हाला माहिती आहे तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलंय का याच्याविषयी शांतपणे बसून विचार करा. आजच विचार करा की तुमचं नाव कदाचित एखाद्या जगातल्या कुठल्या तरी कागदपत्रावर नसलं तरी चालेल, पण जीवनाच्या पुस्तकात असलंच पाहिजे. कारण हे जग जे आहे तुमचं वय म्हणजे 50 असेल, 60 असेल, 70 असेल, 80 असेल, 100 असेल, 100 वर्षानंतर ते संपणार. आणि सगळं रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि हे सगळं जे कार्ड आहे ते काही दिवसांनी लगेच तिसऱ्या दिवशी माणसं गोडधोड करून खातात. माणूस मेल्यानंतर विसरून जातात कोण होता काय माहित नाही. म्हणजे लक्षात घ्या 10 दिवसानंतर तो कोण आहे ते पण आठवत नाही. केवळ भिंतीवर एक फोटो राहतो, त्याच्या पलीकडे काही राहत नाही. हे माणसाचं सत्य आहे. याला तुम्ही नाकारू शकत नाही कोणी, जगात कोणीच नाही नाकारू शकत. म्हणजेच काय तुमचं आणि माझं अनंत काळासाठी आपण काय करत आहोत हे जास्त महत्वाचं. 100 वर्ष मी इथं राहिलं ठीक आहे, पण 100 वर्षानंतर काय? 100 वर्षानंतर अनंत काळासाठी हजारो वर्ष मी तिथं राहणार आहे देवासोबत. आणि त्याच्यासाठी माझा आता सध्या काय प्रयत्न आहे यासाठी आपण ठरवू शकतो. आणि या गोष्टी आता ठरवा, कारण सार्वकालिक न्याय हा होणारच आहे. तुम्ही म्हणाले पास्टर काहीतरी सांगतोय पास्टर असं म्हणून कदाचित तुम्ही गेटच्या बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. यामध्ये जे लिहिले ते सत्य आहे. यामध्ये लिहिले ते सत्य आहे. त्याला तुम्ही तुमच्या बोलल्याने किंवा तुम्ही मला वेडा समजल्याने हे काही खोटं ठरणार नाही. हे असंच राहणार आहे आणि असंच आहे. तुम्ही काही विचार करा, मला त्याच्याशी काय फरक पडत आहे, देवाला पण काय फरक पडत, कारण देवाने जे बोलला त्या प्रकारे होणारच आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, आपण स्वतःच देवाला न्याय करायच्या अगोदर आपण स्वतःचा न्याय केला तर प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःचा न्याय करायला पण बायबल सांगता आपल्याला. वाचा माझ्याकडून पहिले ग्रंथी पत्र याचा पहिला 11वा पहिले ग्रंथी 11वा अध्याय आणि त्याचं 31व वचन आहे. आणि त्या ठिकाणी लिहिले, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. बाजूला सांगा, आपण आपला न्याय निवाडा केला तर आपल्यावर दंड ओढवणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्यावर दंड ओढवू नये यासाठी आपण स्वतःचा न्याय करायला शिकलो पाहिजे. आपल्या हृदयावर हात ठेवा, मी आजपासून माझा स्वतःचा न्याय करेन. बायबल सांगतं दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहण्यापेक्षा आपल्या डोळ्यातलं काय पहा, मुसळ. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यात पण मुसळ असू शकतं, पण ते तुम्हाला दुसऱ्यासारखं दिसलं नाही असं बायबलला सांगायचं. बायबलला हे सांगायचं आहे की दुसऱ्याच्या डोळ्यात कदाचित मुसळ असू शकतं, माहित नाही आपल्याला माहित त्या डोळ्यात काय, पण त्या डोळ्यात कदाचित मुसळ पण असेल, पण ते तुम्हाला कुसळासारखं दिसलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या चुका छोट्या दिसल्या पाहिजेत आणि आपल्या चुका जास्त दिसल्या पाहिजेत, मुसळ दिसल्या पाहिजे, म्हणजे जास्त दिसल्या पाहिजे. बायबलचा जो अर्थ आहे तो अशाच प्रकारे. आणि बायबल आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टी त्याच सांगत आहे की आपण आपल्या स्वतःचा न्याय निवाडा रोज केला पाहिजे. कसा केला पाहिजे? रोज. इथे जर प्रभू भोजनाचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे पौलानी. कशाचं उदाहरण दिले? प्रभू भोजनाचं. फक्त प्रभू भोजनाच्याच दिवशी लोकांना धार्मिक झालेलं मी पाहतो. काही लोक प्रभू भोजनाच्या दिवशी पण धार्मिक होत आहेत म्हणा. काही लोकांना व्यसन करून इथं प्रभू भोजन घ्यायला आलेलं मी पाहिलेलं आहे. ते व्यसन करतात हे मला माहिती आहे, तरी सुद्धा ते येतात आणि त्यांचं धाडस कसं होतं मला माहित नाही. जर तुमचं असं काही धाडस असेल तर त्या धाडसापासून स्वतःला वाचवा, कारण खूप मोठी शिक्षा आहे बरं. त्या शिक्षेला देवाने न्याय केला ना त्यावेळेस तो न्याय सहन नाही करू शकत. त्याच्या काठीत आवाज नसतो असं लोक आपण म्हणतो, पण त्याची काठी इतकी जोरात लागते की समजत नाही. माणसाला कळतं की अरे ही खूप मोठी शिक्षा आहे. मग आपण आपल्या स्वतःचा न्याय निवाडा केला पाहिजे. मी दोषी आहे तर मी लांब राहणार, मी दोषी आहे तर मी लांब राहणार. प्रभूजी मी दोषी आहे, मी तुझ्या चरणाजवळ माफ क्षमा मागायला. न्याय करणं म्हणजे काय करणं? न्याय करणं म्हणजे तपासणी करणं. मी सुरुवातीला सांगितलं न्याय करणं म्हणजे काय? तपासणी करणं. म्हणजे देवानं तपासणी करण्याच्या अगोदर आपण जर स्वतःची तपासणी केली तर खूप छान. कारण बऱ्याच वेळेस आपण स्वतःची तपासणी करत नाही. योबानं स्वतःची तपासणी केली. माहिती तुम्हाला योबाचं वचन या ठिकाणी योबाचं पुस्तक 27वा अध्याय आणि 7 पासून 12 पर्यंत आपल्याला तपासणी केल्याविषयी सांगतो.
23 योग 23 आणि त्याचं 7 पासून 12 पर्यंत. त्याच्याशी वाद करणारा न्यायी ठरला असता म्हणजे मी एकदाचा माझ्या न्यायाधीशाच्या हातून सुटलो असतो. पहा, मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तेथे तो दिसत नाही. डाव्या बाजूस जेथे तो आपली कृती करतो तिकडे त्यास मी पाहतो तरी तो मला दिसत नाही. मी उजवीकडे वळतो तिकडेही तो मला दिसत नाही. परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे. त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आहे. मी त्याचा मार्ग धरून आहे. त्याच्या तोंडची आज्ञा मी पाळण्यास मी माघार घेतली नाही. माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 7 पासून 12 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचलं. तर घरी जा, त्याच्यावर मनन करा आणि तो सगळा अध्याय जर तुम्ही वाचला तर सगळा अध्याय तुम्हाला सांगेल. तुम्हाला माहिती आहे योबाने स्वतःचा न्याय केलेला आहे. योबाने काय केला? स्वतःचाच न्याय केला, स्वतःलाच तपासून पाहिलं. खरोखर मी देवासमोर दोषी आहे का हे त्यांनी तपासून पाहिलं. आणि जशा प्रकारे पहिली ग्रंथ 4 अध्याय 3 आणि 4 मध्ये पौल म्हणतो तशा प्रकारे आपण स्वतःला तपासून पाहायला शिकलं पाहिजे. पौल स्वतःला तपासून पाहतो तर तुम्ही स्वतःला तपासलं पाहिजे. ज्याला मिळाले त्यांनी वाचा बरं. पहिली ग्रंथ 14 अध्याय 3-4. पहिले ग्रंथी 4, 3 ते 4, 3 आणि 4. कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावर मी निर्दोषी ठरतो असे नाही. माझा न्याय निवडा करणारा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सांगते बायबल त्या ठिकाणी की जर माझं मन मला साक्ष देत नाही माझ्या विरुद्ध तेवढ्यावरूनच मी निर्दोष ठरतो असं नाही. मी सुरुवातीला सांगितलं की तुमचं मन तुम्हाला तुमच्या विरुद्ध साक्ष देत नाही किंवा तुम्हाला असं म्हणत नाही की तू दोषी आहे असं जर मन म्हणत नसेल तेवढ्यावरूनच मी आज दोषी नाही असं होतं का? नाही. तर मी दोषी असू शकतो. प्रेज द लॉर्ड, मी दोषी असू शकतो. मी निर्दोष असणार नाही कारण देवासमोर सगळ्या जणांचं जे आहे तो न्याय निवाडा केला जाणार आहे. मग तिथं जाण्यापूर्वी मी स्वतःच गोष्टी तपासल्या तर खूप बरं होईल. तुम्हाला माहिती आहे याजक जे आहेत याजक जे मंदिरामध्ये जायचे, निवास मंडपात जायचे त्यावेळेस काय व्हायचं माहिती आहे? ते गंगाळामध्ये पाय धुवून जायचे. तुम्हाला माहिती आहे गंगाळात पाय धुवून जायचे. ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे ज्या दिवशी त्याला जायचं आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी स्वतःची तपासणी करत होते. काय तपासणी करायची? मी खून केलाय का? मी चोरी केली का? मी लबाडी केली का? मी देवाविरुद्ध कोणतं पातक केलंय का? नियमशास्त्रात जे लिहिले त्या गोष्टीमध्ये मी कुठे चुकलोय का? आणि माझी वस्त्र शुद्ध आहेत का? टोपी व्यवस्थित आहे का? ड्रेस व्यवस्थित आहे का? घुंगरं व्यवस्थित आहेत का? आणि त्याच्यात डोक्याला चांगल्या प्रकारे मंदिर बांधला गेलाय का? ह्या गोष्टी माझ्या जो कापण्यासाठी त्या ठिकाणी जे कोकरू आहे ते कोकरू आहे का? रक्त शिंपडण्यासाठी आहे का? हे सगळं तपासलं जायचं आणि हे सगळं तपासूनच मग ते निवास मंडपात प्रवेश करायचं. त्याशिवाय ते जात नव्हते. आणि ह्याची तपासणी कधी व्हायची माहिती आहे? अगोदर एकच दिवस अगोदर व्हायची. सकाळी उठल्यानंतर आपण काही गडबडीत कसं तरी प्रभूच्या मंदिरामध्ये येतो. अरे आज जाऊया चर्च आहे, कुठेतरी पास्टरने बोलवलंय, सांगितलंय, मेसेज पाठवलं, चला आपण निघालो, रविवारचा माझा नियम आहे म्हणून मी जातो. नाही, देवाकडे तपासणी करा जाताना. रोज सकाळी गेले तर तपासणी करा स्वतःची, न्याय निवाडा करा स्वतःचा. मी दोषी आहे का? हो, मला क्षमा कर, मी तिथे येतो. तुझ्या पवित्र स्थानामध्ये यायचं का? रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही एका पवित्र स्थानात प्रवेश करता. माहिती तुम्हाला ज्यावेळेस पण तुम्ही प्रार्थना करता, मग तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, कधी करा, पण त्यावेळेस तुम्ही पवित्र स्थानात प्रवेश करत असताय तपासणी करून तिथे जा. प्रभुभोजन घेत असताना तपासणी करा. मी सांगतो प्रत्येक प्रभुभोजनाच्या वेळेस की तपासणी करा स्वतःची. आणि जर तुम्हाला मन सांगते दोषी आहे तर थांबा, येऊ नका. पण काही लोक बाजूला मला काय म्हणेल, हा पापी म्हणेल आणि म्हणू दे ना पापी, नरकात जाण्यापेक्षा त्यानं पापी म्हणेल चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नरकात जाण्यापेक्षा त्याने पापी म्हणेल चांगलं आहे की नाही? पण लोकांची भीती आपल्याला हा मला काय म्हणेल की मग माझा विश्वास तर तो म्हणेल ना तू व्यसन करतोयस का? तो कदाचित चर्चच्या बाहेर गेल्यानंतर मला विचारलं तू काहीतरी चूक केलीस का म्हणून आज प्रभुभोजन घेतलं नाहीस असं म्हणेल कदाचित. म्हणून आपण त्याला लाजून काही लोक येतात आणि त्याला लाजाल तर नरकात जाल. मी तुम्हाला खरं सांगतो. पण स्वतःचा न्याय कराल तर त्यानं काय म्हणत पण न म्हणू, पण तुम्ही जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलेलं आहे. पण बरीच लोक त्या गोष्टीकडे पाहत नाही, त्यांना त्या गोष्टीबद्दल जास्त देणं गेलं नाही. आपण स्वतःचा न्याय निवडा करूया. लोक काय म्हणतात मला माहिती नाही, पण मी स्वतःला माझ्या देवासमोर ज्यावेळेस सादर करतो त्यावेळेस मी पवित्र सादर करतो.
मी देवासमोर स्वतःला सादर करतो त्यावेळेस शुद्धतेने मी सादर करतो. मला माहित नाही लोक माझ्याविषयी काय म्हणतात, माझ्याविषयी काय विचार करतात, मला काय माहित नाही, पण माझं मन मला दोषी ठरवतंय. मी देवासमोर आलो, प्रभूजी मी दोषी आहे. कारण दावीद तुम्हाला माहित असतो 19 मध्ये काय म्हणतो की लोकांच्या समोर नाही तर मी देवा तुझ्या समोर मला निर्दोष राहायचं आहे आणि स्वतःच्या चुका कोणाला दिसतात असं दावीद म्हणतो. माहिती तुम्हाला स्वतःची चूक कोणाला दिसत असतो म्हणाला, स्वतःची चुका कोणालाच दिसत नाही तरी सुद्धा मला तू पडताळून पहा. जर माझ्यामध्ये काही दोष असेल तर माझा पापमल जो आहे तो यजमान धुवून खा. आपल्याला देवासमोर शुद्ध केलं पाहिजे स्वतः आणि देवाला म्हटलं पाहिजे. आपण नग्न आहोत म्हणून लपण्याची गरज नाही तर आपण देवाला म्हणण्याची गरज आहे, कारण देव वस्त्र घेऊन तयार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाजवळ प्रत्येक गोष्टीतून बाहेर निघण्याचा मार्ग आहे का? आदामाला परमेश्वराने एदेन बागेतून बाहेर काढलं, पण तुम्हाला माहित आहे त्याला वस्त्र नेसवून बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. वस्त्र नेसवली का? निश्चित अर्थाने नेसवली. देवाने मार्ग उपलब्ध केला का? बाहेर मार्ग, लगेच मार्ग उपलब्ध केला. देव म्हणाला आता तू बघून घे, असं देव म्हणाला नाही. देव म्हणाला उलट मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. आणि तुम्हाला माहित आहे आदामाने पाप केल्या देवाने मार्ग तयार केला. केल्या आदाम लपून राहिला होता तरी सुद्धा देवाकडे मार्ग होता. आणि जर पण तुम्ही त्याच्याकडे गेला तर त्याच्याकडे मार्ग असणार नाही का? निश्चित असणार आहे. योना निनवेला सोडून तार्शीसला पळून चालला होता, पण देवाकडे त्यातून पण वाचण्यासाठी मार्ग होता. भलेही देवाने त्याच्याकडून आज्ञा पाळून घेतली, स्वतःची काम करून घेतलं, पण देवाने मार्ग तयार केला. वादळ आणलं त्याला मोह दिलं नाही. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वराचा मार्ग आहे तुम्हाला वाचवण्यासाठी, परमेश्वराचा कृपा आहे तुम्हाला वाचवण्यासाठी. बायबल सांगतं कृपा न्यायावर विजय मिळवते. बायबल काय सांगतं? कृपा न्यायावर विजय मिळवते. पण स्वतःचा न्याय निवाडा जे करतील ना त्यांच्याच बाबतीत हे वचन सत्य असतं. जे स्वतःचा न्याय निवाडा करतील ते कृपेला तुम्ही पात्र स्वतः ठरवू शकताय. तुम्ही पापच करत राहाल, मला कृपा न्यायावर विजय मिळवते, मला न्यायाला सामोरच जावं लागणार नाही. तुम्ही स्वतः सामोरं जा न्यायाला आणि म्हणा प्रभूजी मी माझा न्याय निवाडा करतो, मी माझा स्वतःचा न्याय निवाडा करतो, मी न्यायाला सामोरं जातो. आणि त्याच्यानंतर तेव्हा मी तुला न्याय करायची संधीच नाही. तू न्याय करण्याच्या अगोदरच मी स्वतःला तपासून. प्रेज द लॉर्ड. दावीद नाथान येण्याच्या अगोदरच जर पाप त्यांनी क्षमा मागितली असती तर नाथाला संदेश घेऊन सांगायची गरजच पडली नसती. नाथान दावीदाला तर असं वाटलं माझं पाप पचलं. काही लोकांना असं वाटतं पचलं सगळं काही ढेकर आला लगेच ढेकर देऊन ठेवा. दावीदाला पण तसंच वाटलं माझं पाप काय झालेलं आहे? पचलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 9 महिने निघून गेले होते. किती महिने? 9 महिने. 9 महिन्यानंतर ही गोष्ट विचारत आली. तोपर्यंत आली का? नाही, तोपर्यंत नाही आली. कारण मुलगा जन्मला लगेच नाथाने सांगितलं आणि मुलगा मेला. म्हणजे 9 महिने दावीद गप्प बसला होता. 9 महिन्यात त्याला देवाने सांगितलं असेल का त्याच्या आत्म्याने की तू पाप केलेस म्हणून? कारण रोज दावीद प्रार्थना करणार होता, स्तुती करणार होता. मंदिरात तो जातच जात होता. तुम्ही सुद्धा ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला जाणत नसेल का परमेश्वराला सांगतो, माणूस बऱ्याच वेळेस त्याला वाटतं काय नाही फरक पडत. कारण आपलं सुख, आपलं समाधान, आपल्या मनाची इच्छा, आपल्या शरीराच्या अभिलाषा हे सगळं आपल्याला न्याय निवडा करू देत नाही. स्वतःवर आपल्याला संघर्ष करून काम करू देत नाही. कारण हे शरीर आळशी आहे, हे शरीर थकलेलं आहे, कंटाळलेलं आहे आणि देवाकडे जाणार नाहीये. हे देवापासून लांब पडणारं शरीर आहे. लक्षात घ्या, आदामासारखेच आपण सगळे जण, त्याच्या स्वभावाचे लपून राहणारे आपण सगळे जण. पण देव आला की काय, देवाने पाऊल उचललंय, आपण त्या समोर जाय. प्रभू नग्न आहे, क्षमा कर. देवाने वस्त्र ठेवले बरं लगेच घालण्यासाठी, तो घालण्यासाठी वस्त्र तयार आहे. तो म्हणजे प्रभू मला क्षमा कर. आणि लक्षात घ्या, हा कृपेचा काळ आहे. तो न्यायाचा काळ होता, हा कृपेचा काळ आहे. या काळामध्ये कृपा न्यायावर विजय मिळवते. पण ही कृपा न्यायावर विजय मिळवण्यासाठी न्याय निवाडा आपण स्वतःचा करायला शिकलं पाहिजे. माझा न्याय होणारच नाही या भ्रमात राहू नका. मला देव शिक्षा करणारच नाही, माझं तारण झालं, संपला विषय. आता पास्टरने काही सांगितलं मला काही फरक पडत नाही, हे खोटं वाक्य आहे. लक्षात घ्या, याच्यावर विश्वास ठेवू नका. मी जे तुम्हाला आज काढून दाखवलं हे सगळं वाचा, वचन पुन्हा एकदा वाचा, त्याच्यावर मनन करा. आज तुम्हाला जागा द्या आपल्या आत्म्यामध्ये. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल, सांगेल की काय नेमकं सत्य आहे, काय नेमकं कशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि न्यायाला सामोरं जाण्यासाठी केवळ आणि केवळ येशूच तुम्हाला मदत करू शकतो. येशू जवळ ती कृपा आहे, येशू जवळ ते रक्त आहे की जे तुमचं सगळं पाप धुतलं जाईल. ज्या रक्ताने सगळं पाप धुतलं जाईल. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी पहिले क्रांतिकाराच्या 11 आणि 31 वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जर आपण न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.
म्हणजे न्यायनिवाडा केला तर आपण दंडापासून वाचतो, न्यायनिवाडा केला तर आपण न्यायापासून, देवाच्या न्यायापासून, एक तर आपण तात्कालिक न्यायापासून पण वाचू शकतो आणि सार्वकालिक न्यायापासून पण वाचू शकतो, दोन्ही न्यायापासून. मी तुम्हाला न्यायाचं सत्य सांगत असताना न्याय म्हणजे काय सांगितलं आणि तात्कालिक न्याय सांगितला, सार्वकालिक न्याय सांगितला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा निवाड्याविषयी पण मी तुम्हाला सांगितलं. स्वतःचा न्याय निवाडा करायला शिका आणि तुम्ही न्यायापासून वाचा. सार्वकालिक न्यायापासून तर वाचायलाच वाचा, पण देवाच्या तात्कालिक न्यायापासून पण वाचा. आणि प्रभूला म्हणा, प्रभूजी मी चुकलो, लगेच मला क्षमा कर. आणि तुम्हाला माहिती आहे देवासोबत लगेच आपण ठीक करून घ्या, प्रभू मला क्षमा कर, मी तुझ्याजवळ येतो. आणि देव आपल्याला बाहेर काढत नाही बरं, देव आपल्याला झिडकारत नाही बरं. देव असं म्हणत नाही तुझं बघून घे, नाही. देव कदाचित एखादा फटका मारेल पण तो आपल्याला जवळ येईल, कदाचित तो आपल्याला एखादी शिक्षा देईल, कदाचित थोडस आपल्याला असं वाटेल की अरे देव माझ्यावर रागवेल तो, पण प्रेमाला जवळ करेल, कारण तो आपला प्रेमळ पिता आहे. तो आपल्याला जवळ करणंच करेल, काही प्रकारे तो मला हाकलून देणार नाही, तो बाहेर काढणार नाही, तो तुम्हाला जवळ घेईल. बायबल सांगतं घाव तो करतो आणि पट्टी पण तोच बांधतो. हालेलुया. घाव तो करतो आणि पट्टी तोच बांधतो. आणि त्याला घाव करू द्या, पट्टी बांधू द्या. जर तुमच्यावर घाव केले जात नाही, तुम्ही स्वतःचा न्यायनिवाडा करत नाही आणि देवाला तुम्ही न्यायनिवाडा करू देत नाही, देवाला तुम्ही न्यायनिवाडा करू देत नाही, तर लक्षात घ्या तुम्ही कशा झोन मध्ये आहात, डेंजर झोन मध्ये आहात. आणि डेंजर झोन मध्ये असल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची शेवटी मात्र सार्वकालिक न्यायाला सामोरं जावं लागेल. आणि तो डेंजर झोन आहे, त्या डेंजर झोन मधून बाहेर या. स्वतःचा न्यायनिवाडा करा, देवाला न्याय करून द्या, प्रभू तुम्हाला मदत करेल, सहाय्य करेल त्याच्या जवळ जाण्यासाठी. आपण सर्वजण उभे राहूया आणि डोळे बंद